युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. पडला अजित पवार साहेबांचा घात करणारा सापडला. हा व्हिडिओ पूर्ण बघा. घात करणारा कोण आहे, काय आहे, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये एक पत्र जाहीर केलं. ते जाहीर बघा कसं आहे. पायलट राहुल ओबराय सांगून राहिले त्यांचे पोट खराब असल्याने त्यांना सकाळचे फ्लाईट ऐवजी संध्याकाळचे लातूर जाणाऱ्या फ्लाईटवर ड्युटी देण्यात यावी असे सांगितल्याने बीएसआर कंपनीच्या ऑपरेशन्स टीमने या दौऱ्यासाठी कॅप्टन सुमित कपूर व को पायलट शांभवी पाठक यांना पायलट नेमल्याचे नवीन शेड्यूल रोस्टर हे रात्री 23:54 बघितला का. ते म्हणून राहिले की अजित दादाचं विमान उडवणारा हा पायलटची नेमणूक करण्यात आली, टाइमआउट करण्यात आली आणि जो पायलट मेन होता त्याचं पोट दुखत होतं. विचार करा तुम्ही, पायलटचं पोट दुखत होतं. त्या कारणामुळं हा बेवडा हरामखोर चालक यानं अजितदादाचं विमान चालवलं. काय म्हणाल तुम्ही. अरे अजित दादाचं विमान हा बेवडा चालकाला सापडला काय, का हा प्लॅनिंग ठरला होता, का बेवडा चालकालाच आपण अजित दादाचं विमान चालवलं. हा काय. आणि आतापर्यंत झोपले होते का तुम्ही. आतापर्यंत विधानसभेत मंत्रिमंडळात तुम्ही आतापर्यंत आक्षेप घेतला आणि अजित दादाबद्दल कुठलेही वक्तव्य करत नव्हते. सुलत्राताई म्हणा, शरद पवार म्हणा, या देवेंद्र फडणवीस साहेब म्हणा, कोणी वक्तव्य करत नव्हते. कर्नाटक सरकारनं एफआर घेतली तर तुमचे सख्खे पंजे हारले. नेमकं काय वाटते हो तुम्हाला. महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटते तुम्हाला. अजित दादाचा घात करण्याच्या मागे कोणाचा हात असेल, काय वाटतं तुम्हाला. देवगिरीमधून निघत असताना अजित दादा तिथले व्हिडिओ फुटेज नाही आणि विमानतळावर येतात तिथले व्हिडिओ फुटेज नाही. जेव्हा रोहित पवार म्हणतात आम्हाला सीसीटीव्ही फुटेज पाहिजे, अजित दादा कुठल्या कन्वेन्स मध्ये होते, काय काय कोण जण त्याच्या संग होते, आम्हाला सीसीटीव्ही फुटेज द्या. ते हे हरामखोर म्हणतात की आमच्यापाशी सीसीटीव्ही फुटेज नाही आहे, आमच्यापाशी डिलेट झाले. काय म्हणाल तुम्ही यांना. हा काय म्हणाल. खरं की खोट. सगळं चुत्या बनवण्याचं काम चालू आहे. आता यांनी मंत्रालयामध्ये विधानसभेमध्ये याचिका दाखल केली आणि सांगितलं की अजित दादाचं विमान चालवणारा तो होता, त्याचं पोट दुखत होतं. आणि अगोदर काय सांगितलं तर विमानाचा चालक हा मेन ट्रॉफिक मध्ये फसला. म्हणजे खरं काय आहे. अगोदर म्हटलं त्याने ट्रॉफिक मध्ये विमानाचा मालक फसला होता, त्या कारणामुळे येऊ शकला नाही. आता टाकू सांगत आहे पोट दुखत होतं. खरं काय खोटं काय. महाराष्ट्रातल्या जनतेला चुत्या बनवण्याचं काम यांचं चालू आहे. कळलं का. म्हणजे आपण बेवकूफ आहे, हे सुज्ञ लोक आहे. अगोदर सांगतात काय करतात काय. हा अरे जो ब्लॅक बॉक्स जळत नसतो त्याला जाळून टाकलं यांनी. काऊन. कारण की अजित दादाचा काहीतरी गोड रस्ता जनतेसमोर घेऊन बा म्हणून. त्या कर्नाटक सरकारचे हात धुवून विनंती करतो की त्यांनी अजित दादाची एफआयआर नोंदवली आणि कर्नाटक पोलिसांनी चौकशी चालू केलेली आहे. त्या कारणामुळं महाराष्ट्रातल्या सरकारला, आपल्या सरकारला असं वाटते आता तर गेलं आपलं सगळं, भांडं फुटणार. पण भांडं कोणाचं फुटणार, कोणाला तकलीफ होणार, कोण असेल याच्यात सामील. हा तर राहायचा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी समजणार आहे. कळलं का. आणि मी शेवटच्या एंडिंगला सांगणार आहे अजित दादाचा घात करणारा कोण आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, वॉच करा. अजित दादाचा घात करण्याच्या पहिले 28 जानेवारी 2026 ला जेव्हा अजित दादा देवगिरी मधून निघतात तेव्हा त्याचे सीसीटीव्ही फुटेज गायब झालेत आणि त्यांचे जे विमानात बसताना तिथले सीसीटीव्ही फुटेज गायब झाले. पण अजित दादा जेव्हा घात होण्याच्या पहिले अजित दादानं 5 ते 6 दिवसाच्या अगोदर पत्रकार परिषद घेतली होती. त्याच्यात म्हटलं होतं त्यांनी की माझ्यावर लय लोकांनी आक्षेप घेतला की मी सिंचन घोटाळा केला, मी भ्रष्टाचार केला, मी असं केलं, मी तसं केलं. पण अजित दादा सांगत होते की मी कुठल्याही गोष्टीचा 1 रुपया खाल्ला नाही, मी कुठलाही सिंचन घोटाळा केला नाही. माझ्यावर लोक आरोप करत आहे, हे खोटे आहे.
कारण त्या लोकांनी सिंचन घोटाळा केला आणि त्यांची भ्रष्टाचाराची फाईल माझ्या जवळ आहे. त्यांनी असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्यामुळे तर अजितदादाचा घात नसन केला. हा, अजितदादा आणि आपले शरद पवार साहेब हे एकीकरण करणार होते, एकत्र येणार होते आणि त्या कारणामुळे तरही अजितदादाचा घात झाला. हा, काय वाटतं तुम्हाला? मी तर सांगणारच आहे, पण तुमची कमेंट लय महत्वाची आहे माझ्यासाठी. सुमित्राताई बोलत नाही, शरद पवार बोलत नाही, आता बोलायला लागले कारण कर्नाटक सरकारने एफआयआर घेतली म्हणून बोलायला लागले, नाही तर आतापर्यंत बोलणं बंदच होतं त्यांचं. काय वाटतं तुम्हाला? यांच्या मागे कोणाचा हात असेल? मला तुमच्याकडून पण उत्तर पाहिजे. मी तर सांगणार आहे उत्तर. घात कोण आहे करणार आहे तो सापडलेला आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात दाखवणार आहे, सांगणार आहे, चेहरा पण दाखवणार आहे. पण तुम्हालाही नक्की कमेंट करून सांगावं लागेल ना की नाही, बरोबर नाही काय? कारण अजित दादाचे सूत्रधार VSR कंपनीचा मालक आहे. हा, VSR कंपनीचा मालक आहे कारण VSR कंपनीचा मालकाला VIP ट्रीटमेंट दिली जाईल. VSR कंपनीचं विमान बोगस होतं हे रोहित साहेबांनी अगोदर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे. आणि नवीन उघड झाला की अशोक खरातने तंत्रमंत्र करून अजितदादावरही केलं, नरबडी दिला. ह्या गोष्टी पण लय भरपूर आलेल्या आहे अशोक खरात संघ. काय वाटतं तुम्हाला? अशोक खरातने ह्या गोष्टी केल्या असेल का अजितदादा संघ? का ध्यान भटकवण्याचं काम चालू आहे? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. अशोक खरात ही एफसी सारखी फाईल आहे. अशोक खरातचे पण देवेंद्र आपल्या अजितदादा संघ धागे जुळलेले आहे. अजितदादाच्या संघ घात जो झाला, अजितदादा तंत्रमंत्र केल्याने झाला, हे लोकांचं म्हणणं असं आहे. खरं आहे का ते? अशोक खरात होय काय? अशोक खरात होय का अजितदादाचा घात करणारा? तंत्रमंत्र केल्याने घात होऊ शकतो का? नरबडी दिल्याने घात होतो का? कारण अशोक खरातने अजितदादासाठी 4 ते 5 नरबडी दिली म्हणते आणि त्याच्यामुळे अजितदादाचा घात झाला. नरबडी कशासाठी दिली? कोण द्यायला लावली? काय झालं? कोणी आपले बोट का कापले? रुपाली चाकणकरने बोट कापलं होतं का? कापलं गेलं? कोण असं सूत्रधार अजितदादाला मारण्याचा प्रयत्न कोण करत असत? अजित पवार तर कायच्यात राहायचे नाही. अर्थमंत्री होते, मुख्यमंत्री होते. तर विचार करा, त्या माणसाला मारण्याचा अगोदरच प्लॅन ठरला होता का? किती दिवसापासून ठरला होता का? वर्षभरापासून ठरला होता का? मारण्याचा प्रयत्न करत होता अजित पवारला. काय वाटतं तुम्हाला? अजित दादाचं हे रहस्य लपलेलं आहे. जोपर्यंत जनतेच्या मनात क्वेश्चन आहे तोपर्यंत त्याचं आन्सर भेटत नाही, तोपर्यंत जनता चूप राहणार नाही. अजितदादाचा घात कसा झाला, काय झाला हे नक्की कमेंट करून सांगा. घात करणारा VSR कंपनीचा मालक होय, मंत्री होय, मुख्यमंत्री होय, अशोक खरात होय, नक्की कमेंट करून सांगा. जय भीम, जय शिवराज, जय जवान, जय किसान, जय संविधान.